This is Orion. You need to meet Orion, and this has been developed by the Center of Excellence at the Galgotias University. भारतातले अनेक स्टार्टअप हे फूड डिलिव्हरी ॲपच्या पलीकडे जात नाहीत असं काही दिवसापूर्वी पियुष गोयल म्हणाले होते. त्यावेळी अनेक लोकांचा इगो हर्ट झालेला होता, पण प्रत्यक्षात पियुष गोयल जे म्हणाले ते खरं होतं. भारतातली जी टेक्नॉलॉजी आहे ती खरं तर एकाच लाईनमध्ये चाललेली आहे, हे सगळं खरं आहे. पण या सगळ्यावर मात करण्यासाठी भारताकडे एक संधी होती, ती म्हणजे AI इंडिया समिट 2026. सध्या भारतातल्या दिल्ली या राजधानीच्या शहरामध्ये भारत मंडपममध्ये हा AI समिट चालू होता आणि यामध्ये भारतातल्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सना, भारतातल्या युनिव्हर्सिटीजना प्रत्येकाला संधी होती की भारतानं AIच्या क्षेत्रामध्ये काय मुसंडी मारलेली आहे, काय झेंडा रोवलेला आहे हे दाखवायची संधी होती. आणि हे दाखवण्यासाठी सगळे तिथं आले. यामध्ये जगभरातल्या 20 देशांचे प्रमुख आले, फ्रान्सचे इमॅन्युअल मॅक्रॉन प्रेसिडेंट आले, इतर अनेक लोक इथं आलेले आहेत. पण एका गलगोटिया युनिव्हर्सिटी नावाच्या नोएडातल्या युनिव्हर्सिटीने मात्र अख्ख्या युनिव्हर्सिटीची सोडा अख्ख्या देशाची आबरू घालवली या AI समिटमध्ये जाऊन. त्यांनी तिथं एक कुत्रं आणलं, एक विमान आणलं ज्याला ड्रोन लावलेला होता, याशिवाय एक सॉकर अरेना आणला. या सगळ्या गोष्टींमुळे या युनिव्हर्सिटीनं अक्षरशः भारताला लाज वाटेल अशी गोष्ट तिथं करून दाखवली. नेमकं काय काय घडलं, भारताची आबरू कशी गेली आणि या गलगोटिया युनिव्हर्सिटीचं वास्तव काय आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 16 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान दिल्लीच्या भारत मंडपममध्ये हा AI इम्पॅक्ट समिट 2026 सुरू आहे. यामध्ये अनेक युनिव्हर्सिटींनी मी म्हटलं तसं सहभाग घेतलाय. यामध्ये दिल्लीच्या जवळ नोएडामधली एक गलगोटिया युनिव्हर्सिटी नावाच्या युनिव्हर्सिटीनं सहभाग घेतलेला होता. त्यांनी तिथं ओरायन नावाचा एक कुत्रा ठेवलेला होता. याशिवायही इतर काही गोष्टी ठेवलेल्या होत्या. त्यावेळी DD न्यूजचा एक रिपोर्टर तिथं आला आणि त्यानं तिथल्या नेहा सिंग नावाच्या स्त्रीला विचारलं की हे नेमकं काय आहे. त्यावेळी आता ही नेहा सिंग कुठली तज्ज्ञ नाही आहे AI मधली, ती खरं तर मास कम्युनिकेशन शिकवते गलगोटिया युनिव्हर्सिटीमध्ये, ती प्रोफेसर आहे. पण तिला त्यांनी तिथं उभं केलं होतं याबद्दलची माहिती देण्यासाठी. तिनं सांगितलं की AIच्या क्षेत्रामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणून गलगोटिया युनिव्हर्सिटीनं अक्षरशः या देशामध्ये सर्वात चांगलं आणि भरीव काम केलेलं आहे. 350 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त त्यांनी या टेक्नॉलॉजीमध्ये खर्च केलेले आहेत आणि ओरायन नावाचा हा कुत्रा तयार केलाय. हा कुत्रा 2 पायावरती चालतो, 4 पायावरती होतो, काही छोटी मोठी कामं करू शकतो, इतर अशा अनेक गोष्टी, सर्वेलन्स वगैरे करू शकतो. हे सगळं त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आणि त्यांनी असं सांगितलं की हा कुत्रा, हा जो ओरायन आहे तो युनिव्हर्सिटीमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांनी तयार केलाय. आता भारतात एखादी गोष्ट विद्यार्थ्यांनी एवढी जबरदस्त तयार करणं, या गोष्टीचं प्रत्येकाला आश्चर्य वाटलं आणि लोकांनी सगळंच काही फेस व्हॅल्यूवर घेतलं नाही. त्यांनी आपलंही डोकं लावलं आणि समोर जो काही ओरायन दिसत होता तो ओरायन इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली. लगेचच लोकांच्या लक्षात आलं की हा ओरायन नावाचा जो काही कुत्रा 350 कोटी रुपये ज्यासाठी युनिव्हर्सिटीनं खर्च केलेत असा दावा करते, हा ओरायन खरं तर अमेझॉनवरती उपलब्ध आहे. हा ओरायन साधारण 2 ते 3 लाख रुपये खर्च केले तर अमेझॉनवरून तुम्ही विकत घेऊ शकता. हा चीननं तयार केलेला युनिट्री या कंपनीचा एक कुत्रा आहे आणि याचं खरं तर टेक्निकल नाव आहे युनिट्री गो 2. त्यामुळं या स्त्रीला लगेचच जाऊन पत्रकारांनी विचारायला सुरुवात केली की तुम्ही काय म्हणताय, हे युनिव्हर्सिटीनं तुमच्या तयार केलं, हे तर अमेझॉनवरती पैसे दिले की लोकांना मिळायला लागले. त्यावेळी त्यांनी मग सर्वासार्व करायचा प्रयत्न केला, इतर अनेक गोष्टी झाल्या. त्यानंतर युनिव्हर्सिटीनं पण देखील एक क्लॅरिफिकेशन दिलं. पण हे प्रकरण एवढ्यात थांबत नाही. या युनिव्हर्सिटीनं या ठिकाणी त्यांच्या स्टॉलवरती एक विमान देखील आणलेलं होतं. या विमानासाठी त्यांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर केलेला एक ड्रोन देखील त्याच्यासोबत होता. आता त्यांचं असं म्हणणं होतं की या ड्रोनच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केलेले हे जे काही विमान आहे हे त्यांची स्वतःची टेक्नॉलॉजी आहे. पण त्या विमानाची जर अवस्था बघितली तर कागदांनी गुंडाळलेलं, लाकडाला काहीतरी चिटकवून तयार केलेलं, अगदी शाळेची मुलं जसं घरात तयार करतात अशा पद्धतीचं हे विमान होतं. आणि या विमानाची खरंच फजिती झाली. लोकांनी अक्षरशः त्याची चेष्टा केली. लोक म्हणाले हे विमान घेऊन भारत पाकिस्तानवर हल्ला करणार वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात या विमानाच्या मुद्द्यावर देखील या युनिव्हर्सिटीला मान खाली घालावी लागली. या युनिव्हर्सिटीनं कदाचित हे विमान स्वतःच बनवलं असेल असं हे विमान बघितल्यानंतरच मला वाटत होतं आणि कदाचित ते त्यांनी बनवलं असेल. फक्त हे विमान एवढंच नाही, त्यानंतर एक फुटबॉल सारखा प्रकार असतो, त्याला म्हणतात ड्रोन सॉकर अरेना. या ड्रोन सॉकर अरेनाचा वापर करून देखील फुटबॉल सारखा खेळ खेळता येतो आणि याच्यासाठी AI टेक्नॉलॉजी, रिमोट कंट्रोल असा काहीतरी वापर करून हा खेळ खेळण्याची एक पद्धत आहे. पण
त्यांनी सांगितलं की ही टेक्नॉलॉजी देखील आमच्या स्टुडंटनी तयार केलेली आहे, आम्हीच आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये तयार केली आहे. एखाद्या युनिव्हर्सिटीची भूक काय असते? जास्तीत जास्त विद्यार्थी मिळवणे, त्यांच्या फीमधून पैसे छापणे, आणि फीमधून पैसे छापण्यासाठी किती स्वतःची ॲडव्हर्टाईज करायची, किती खोटं बोलायचं, याला काहीच लिमिट नव्हतं. हे जे AI सॉकर अरेना त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला, हा देखील अमेझॉनवरती स्ट्रायकर नावानं उपलब्ध आहे. कोरियन टेक्नॉलॉजीचा आहे, तो कोरियामध्ये बनवला जातो आणि तो आपल्याकडे देखील उपलब्ध होतो. आता जे AI इंडिया समिट, इम्पॅक्ट समिट जे होत होतं, हे खरं तर चौथं अशा प्रकारचं समिट आहे. या अगोदर UK मध्ये, साऊथ कोरियामध्ये आणि फ्रान्समध्ये हे समिट पार पडलंय. चौथा मान जगात आपल्याला मिळालेला होता. आपल्याला चीनच्या नाकावर टिच्चून सांगता आलं असतं की बघा आम्ही केवढी प्रगती केली. हे सगळं सांगायचं राहिलं बाजूलाच. हे प्रकरण, हे सगळं जे समिट आहे ते वेगवेगळ्या इतर कारणांसाठीच चर्चेत राहिलं आणि त्यामध्ये ही सगळी प्रकरणं सगळ्यात महत्वाची होती. आता सरकारनं यांचा जो गलगोटिया युनिव्हर्सिटीचा स्टॉल होता त्यांची लाईट काल बंद करून टाकली आणि अखेर त्यांना तिथून गाशा गुंडाळावा लागला. म्हणजे ते डायरेक्ट गेले नाहीत, त्यांना घालवलं गेलं. पण त्यामुळं जगात भारताची फजिती झाली, भारताच्या AI टेक्नॉलॉजीची फजिती झाली. चीनचे लोक आपल्यावर हसत असतील तो भाग वेगळाच, पण या युनिव्हर्सिटीनं देखील सगळं भांडं शेवटी त्या नेहा सिंग नावाच्या बाईवर फोडलं. सांगितलं की ती इल इन्फॉर्म्ड, म्हणजे तिला अर्धवट माहिती असलेली बाई होती. कॅमेरा बघून ती हौसेनं पुढे येऊन काय वाटेल ते बरळली, मनानं काय काय बोलून गेली, चुकीच्या गोष्टी बोलून गेली, असं तिच्यावरती घालून त्यांनी सगळं दडपून न्यायचा प्रयत्न जरी केला असला तरी या युनिव्हर्सिटीचं भांडं फुटलं ते या गोष्टीसाठी मी चांगलं झालं म्हणतो, कारण या युनिव्हर्सिटीमध्ये जवळजवळ 30 ते 40 हजार विद्यार्थी शिकतात, ऑनलाईन ऑफलाईन. म्हणजे एवढ्या लोकांच्याकडून करोडो रुपये छापणारी ही संस्था खरं तर विद्यार्थ्यांना काहीही शिकवत नाही, AIच्या क्षेत्रात काहीही घडवत नाही, फक्त इकडची कॉपी तिकडं करायचं काम करते. आणि त्यामुळं ही एक्सपोज झाली आणि एक्सपोज झाल्यामुळं नवीन ज्या मुलांचं भविष्य करपणार होतं ते तरी करपणार नाही. ही गोष्ट चांगली घडली असं मी म्हणतो आणि या ठिकाणी थांबतो. मात्र AI टेक्नॉलॉजीच्या नावावरती AI मध्ये भारत प्रगती करतोय हे दाखवायची संधी मात्र भारताने गमावली असं आपण सध्या म्हणू शकतो. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.